आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जास्त बोलणार नाही, माझी मुलाखत मी जाणार आहे, पण जाता जाता एवढंच सांगेन, असे लढावे विजयासाठी आव्हानांचे लावणी अत्तर, असे लढावे विजयासाठी आव्हानांचे लावणी अत्तर। नजरेमध्ये नजर कोणी 2 डिसेंबरला गद्दारांना द्यावे उत्तर, गद्दारांना द्यावे उत्तर। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद शिंदे साहेब, आपण सखोल मार्गदर्शन। माझ्यासारखा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी कुठला राजकीय नेता पुढारी तसला काही नाही, माझा त्याचा काही संबंध नाही। मी फक्त आदरणीय सदाशिवराव भाऊंच्या संस्थेमध्ये एक सलग 13 वर्ष सातत्याने काम केलेले एक छोटासा कार्यकर्ता आहे। मी हे नगरपालिकेच्या निवडणुका आल्यापासून गेल्या 8-15 दिवसापासून माझ्याबद्दलच्या पसरवलेल्या अफवा किंवा प्रतिक्रिया या लोकांमध्ये पसरवलेल्या माझ्या कानापर्यंत आल्या, परंतु आता काल परवा तर हातच झाले म्हणे मी कुठल्या तर पक्षात प्रवेश केला आणि माझं सगळं तिकडं समारंभ वगैरे झाला ना, बोंबला म्हणलं, डोक्याला हात लावला मी। अरे माझं कसलं प्रवेश घेताय, कोण आहे मी? सर्वसामान्य नागरिक आहे तुमच्या माझ्यासारखा। पुढील 5 वर्षामध्ये काय करणार आहोत हे तुम्हाला सांगायचं, तुमचे मत घ्यायची आणि सातत्यानं प्रामाणिकपणे त्या कामाची पूर्तता करण्यासाठी 5 वर्ष व्यतीत करायचे। अशा प्रकारचे अनेक निवडणूक आपण केल्या, पण ही निवडणूक वेगळी आहे। या निवडणुकीला माझ्या दृष्टीनं फार महत्व आहे। नुसती फक्त निवडणूक माझ्यासाठी महत्वाची नाहीये। मी अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो किंवा सांगेन, ही निवडणूक का महत्वाची आहे। गेल्या 40 वर्षामध्ये मी या शहराचं जेव्हा नेतृत्व करत होतो त्यापूर्वी सुद्धा आपल्या या सगळ्या विट्यातल्या सगळं समाजाच्या अनेक लोकांनी, समाजधुरीणांनी या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण, संवादपूर्ण वातावरण राहावं म्हणून योगदान दिलं आणि त्या योगदानाच्या माध्यमातून या शहरामध्ये काही प्रथा, परंपरा, चांगल्या गोष्टी घडवून आणल्या। त्याची परिणती म्हणून आज शहरामध्ये आपण चांगलं वातावरण पाहतो। आपल्याला भोसले साहेब तुम्ही दुकानला असतं, तुम्हाला माहिती आहे आज विट्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांना या सगळ्याच्या निमित्तानं या विटे शहरामध्ये सांगताना, मी विट्याचं आहे म्हणताना अभिमान वाटतो, असं आपलं शहर आहे। माझ्या शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमच्या लक्षात येत नाहीत, तुम्हाला फक्त मी जाणीव करून देतो, तुमच्या लक्षात येईल आपण किती सुरक्षित आहोत। माझं शहर शांतता प्रिय आहे, माझ्या शहरामध्ये शांतता आहे, माझं शहर सृजनशील आहे, आम्ही एकामेकाला मानतो, माझं शहर संरक्षित आहे, सुरक्षित आहे। माझी माता भगिनी चौकामधनं जाऊन आली, या 3 वाड्याच्या पुलावून आल्या तर तिला कधी धोका होणार नाही। माझं शहर सुरक्षित आहे, माझ्या शहरामध्ये दंगेधोके होत नाही, माझ्या शहरामध्ये कधी जातीय दंगल कधी झाली नाही, हिंदू मुस्लिम कधी आमच्यामध्ये भांडण नाही झालं, हिंदू मुस्लिममध्ये कधी दंगा नाही झाला। माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात वेगानं वाढणारं गतिमान शहर आहे माझं। माझ्या शहरामध्ये डुक्कर बघायला मिळणार नाही, माझ्या शहरामध्ये झोपडपट्टी नाही, माझ्या शहरामध्ये बकाल वस्ती नाही। आम्ही सगळी गुन्हा गोविंदांना नांदतो, रोजगाराच्या संधी प्राप्त करून देतो, दिवसभर काम करावं, 2 पैसे मिळवावेत, संध्याकाळी या ठिकाणी बायका पोरांच्या मध्ये रोजीरोटी शांत खावी, इतकं सौहार्दपूर्ण वातावरण आपण शहरामध्ये ठेवतो। माझ्या शहरामध्ये टोळी युद्ध नाही, माझ्या शहरामध्ये दंगल, दरोडे, चोरे नाही, माझं शहर शांतता प्रिय शहर आहे। हे एका दिवसामध्ये तयार झालं नाही, त्या वेळच्या त्या समाजातल्या अनेक लोकांनी योगदान केलं, तुम्ही लोकांनी साथ दिली म्हणून हे वातावरण आपण तयार करू शकतो। इतकं सोपं नाही, हे सगळं आपण त्यागात उभा केलेलं आहे, म्हणून ही निवडणूक माझ्या दृष्टीने महत्वाची आहे। परवा 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत या शहराचं सगळं भवितव्य सुरक्षित होतं। आपल्याला माहिती आहे 20 नोव्हेंबर 2021 मध्ये आपण या सगळ्यांनी एक वसा घेतला, एक अभियान राबवलं, ज्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या शहरामध्ये जनजागृती आपण केली। आबाल, वृद्ध, बायका, मुलं सगळ्यांनी आपण ठरवलं
की 1 लाख लोकसंख्येच्या आतल्या शहराच्या या स्वच्छता अभियानाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला देशामध्ये नंबर आणायचा आहे. आपण सर्वांनी सहभाग घेतला. बघता बघता आपण कामाला लागलो आणि सगळं करता करता आपल्याला 20 नोव्हेंबर 21 रोजी आपल्या विटे शहराला देशामध्ये पहिला नंबर मिळाला. ते सहज घडलं नाही. तुम्ही आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये एकोपा दाखवला. अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक ट्रस्ट, अनेक क्लब, अनेक शाळा, अनेक विविध संस्था एकत्रित आल्या. बालका मुलांनी सर्वांनी आपण प्रयत्न केले. आज एवढं मोठं यश प्राप्त. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.